आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसणार. आज मध्यरात्रीपासून जरांगेंचं आमरण उपोषण. सगळे सोऱ्याच्या मागणीवरून जरांगे ठाम. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. सरकारला ही शेवटची संधी. फडणवीसांनी अडवणूक करू नये. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जर धक्का लागला तर महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटेंचा इशारा. धनगर समाजाचा एसटीतून आरक्षण मागण्याचा हट्ट योग्य नाही. समिती नेमताना आमच्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये झिरवाळांनी नाक खुपसू नये. उपोषणकर्ते दीपक बोराडेंचा इशारा. मराठा ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं काम भुजबळांचं. मनोज जरांगे यांची भुजबळांवर टीका. तर एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. जरांगेंची मागणी. जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी आंदोलकांकडून देखील उपोषणाचा इशारा. जरांगे उपोषण करणार असतील तर आम्ही देखील अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणार. मंगेश ससाणे यांचा इशारा. मी विधानसभेसाठी संगमनेरमधूनच इच्छुक. पक्षाच्या आदेशानंतर मला संगमनेरमधून लढायला आवडेल. सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य. शरद पवार गटाचा अमरावती जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघावर दावा. मेळघाट मतदारसंघातून शरद पवार गटाचाच आमदार विजय होणार. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांचं वक्तव्य. जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोडपे यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. 21 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश करणार. कर्जत खालापूरमधील ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला खिंडार. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. सोलापूरमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का. विधानसभा निवडणुकीआधी सुभाष देशमुख यांच्या गटामध्ये बंडाळे. देशमुख गटातील 6 नगरसेवकांचा दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा. अमरावतीमधील 8 विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेस नेते कुणाल चौधरी यांच्याकडून आढावा. आपली एकजूट दाखवा. यशोमती ठाकूर यांचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवण्याच्या तयारीत. मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्याकडून गावभेट दौरे सुरू. बुलढाण्यामध्ये काँग्रेसकडून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल. गायकवाडांवर कारवाई करण्याची मागणी. गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे बुलढाणा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन. आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन स्थळावरून न उठण्याचा पवित्रा. राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची भेट घेतली. दौंडच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू असल्याची विनायक रुपनवर यांची माहिती. उद्या 17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण होणार. सिद्धार्थ उद्यानामध्ये कार्यक्रमाची तयारी. वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठरवून गोंधळ केला. पवार गटाच्या जयप्रकाश दांडेगावकर यांचा अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरेंवर आरोप. पंढरपूरमध्ये स्वराज्य संग्राम संघटनेचं पहिलं अधिवेशन संपन्न. अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण, समान नागरी कायदा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठराव संमत. अहमदनगरमध्ये पोलीस उपायुक्तांची गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी तंबी. राकेश ओला यांच्याकडून डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास आणि लेझर लाईटचा वापर केल्यास कडक कारवाईचा इशारा. परभणीमध्ये गणपती विसर्जनाची तयारी देखील पूर्ण. महानगरपालिकेकडून बाप्पांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार. नाशिकमध्ये महानगरपालिका आयुक्तांकडून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहणी. महानगरपालिकेच्या सर्वच विभागातील प्रमुखांसह पालिका आयुक्तांकडून आढावा. धाराशिवमध्ये गणपती विसर्जनाला लेझर लाईट आणि डीजेवर बंदी. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन. पुण्याच्या भोरमध्ये भव्य दिव्यांग मेळाव्याचं आयोजन. शिंदे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्याकडून आयोजन. दिव्यांग बांधवांसाठी लकी ड्रॉमधून 50 दिव्यांगांसाठी आकर्षक बक्षीस. अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये शिवस्मारकासह जिल्हा मागणी आंदोलनाला 1 महिना पूर्ण.
मागण्यांच्या संदर्भात अद्यापपर्यंत ठोस कारवाई न झाल्यानं निषेध म्हणून आंदोलनाच्या ठिकाणी मुंडन करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील किन्ही महादेव पारखेड या गावामध्ये शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन। सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 12,000 रुपये भाव देण्याची मागणी। जागतिक बाजारामध्ये भारतीय कांद्याचा दर जास्त, कांद्याच्या निर्यात वृद्धीची शक्यता नाही। सरकारनं कांदा निर्यात शुल्क रद्द करावं, व्यापाऱ्यांची मागणी। कांदा निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा निर्यातदारांचे हाल। सिस्टीम अपडेट न झाल्यामुळे बांगलादेश सीमेवर कांद्याचे 100 ट्रक अडकले। मुंबई पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडल्याची माहिती। पुण्याच्या भोरमधील नव्यानं बांधण्यात आलेली भाजी मंडईचा शेड तळीरामांचा अड्डा बनला। इथल्या गोंधळामुळे शेजारी देखील त्रस्त आहे। नगरपालिकेनं बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। अकोल्याच्या चांचोडीमधील शेतकऱ्यानं 5 एकर शेतावरील कापसावर ट्रॅक्टर फिरवला। कापसाची वाढच होत नसल्यामुळे शेतकऱ्यानं शेतामध्ये ट्रॅक्टर फिरवलं। जळगावमध्ये मका खरेदीला आता सुरुवात। मक्याला तब्बल 2,150 रुपयांचा भाव। जिल्ह्यामध्ये मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड। जळगावच्या यावल परिसरामध्ये केळीवर CMV रोगाचा प्रादुर्भाव। केळीच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या काही बाजार समित्यांमध्ये नोंदणीकृत खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी दरानं खरेदी। हमीभावाचा नियम न पाळल्यास कारवाई करण्याची शेतकरी संघटनांची मागणी। जळगावच्या यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतनं लोकनियुक्त सरपंच अपात्र ठरवले। सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई। तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट खुला करण्यामध्ये जानेवारी 2025ची डेडलाईन। करूळ घाट घाटमार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचं 8 किलोमीटरचं काम पूर्ण होण्यास उशीर। बुलढाण्याच्या मलकापुरातील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। रुग्णालयामध्ये डॉक्टरच हजर नाहीत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये मुख्य ठिकाणी 100 CCTV कॅमेरे। कायदा आणि सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी आमदार आकाश पुंडकर यांच्या प्रयत्नामुळे गुन्हेगारीवर आळा बसणार। धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकरी PM किसानच्या हप्त्यापासून वंचित। योजनेच्या पोर्टलवर चुकीचा डेटा अपलोड केल्यानं आणि चुकीचा मोबाईल नंबर दिल्यानं शेतकऱ्यांना फटका। मुंबई गोवा महामार्गावर इर्टिगा कार आणि दुचाकीचा अपघात। मुंबईकडून गोव्याच्या दिशेनं निघालेल्या कारचा टायर फुटल्यानं डिवायडर क्रॉस करत मोटार सायकलला धडकली। अपघातामध्ये 4 जण जखमी। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तेलंगणाला जोडणाऱ्या नरंगल ते सांगवी पोतंगल या रस्त्याची प्रचंड दुरावस्था। मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। नागपुरातील कुख्यात सोनसाखळी चोरांच्या टोळीला अटक। गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई। धुळे जिल्ह्यातील हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ कंटेनरला आग। नाशिकहून नव्या थार गाड्या घेऊन कंटेनर दिल्लीच्या दिशेनं निघाला होता। कंटेनरच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट लागल्यामुळे केबिन जळून खाक। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पोलिसांनी जप्त केल्या 18 तलवारी। भगवान पवार असं पाडळशिंगी टोलनाक्याजवळ अटक केलेल्या आरोपीचं नाव। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी वीज तारा चोरणाऱ्या चोरट्यांमुळे हैराण। रात्रीच्या सुमारास सशस्त्र टोळीकडून शेतातील विजेचे खांब पाडून विजेच्या तारा चोरण्याच्या घटनांमुळे दहशत। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील उदगावमध्ये चोरट्यांना जमावाकडून चोप। उदगाव इथं हॉटेलमध्ये चोरी करण्याचा चोरट्यांचा डाव फसला। 3 पैकी एका चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। जळगावच्या गुजराल पेट्रोल पंपाजवळच्या बिअर बारची तोडफोड। फुकटामध्ये बिअर न दिल्यानं 3 ते 4 जणांकडून वादानंतर तोडफोड। बार मालकाच्या डोक्यामध्ये बॉटल फोडून 3.5 लाख लुटल्याचा प्रकार। मोबाईल लिंक पाठवून लाखोंचा गंडा। लिंकवर दिलेलं टास्क पूर्ण करण्यास सांगून फसवणूक। रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये 2 संशयितांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यामधील धनकवडी इथल्या तरुणाची नीरा देवघर धरणाच्या पाण्यामध्ये उडी घेत आत्महत्या। पत्नीला फोन करत आत्महत्या करत असल्याचं सांगत श्रीकांत जाधव यांनी जीवन संपवलं।